बनवलेलं आहे शिल्पकार यांना त्यांनी ज्याबद्दलचं कंत्राट टेंडर डॉक्युमेंट हे नेव्हल डॉकयार्डनी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं कायदेशीरदृष्ट्या सक्षम तऱ्हेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे पीडब्ल्यूडी तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 यांनी ती फिर्याद घटना घडली 1 वाजण्याच्या आसपास 10 तासामध्ये तातडीने फिर्याद नोंदवली। मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल 7 तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली। चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उखडल्या गेल्या, वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे। इथे अत्यंत घिसडगायीने जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जी मधलं कुठलंही ज्ञान नाहीये, आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठल्या मेटलर्जीचं ज्ञान नाहीये तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने 8 तासांमध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईन वगैरे जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध 133/2024 ही फिर्याद ओढली गेली। तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत तर ती कलमं नवीन BNSच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय IPC नुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर 307 जुना जो आहे किंवा 336 338 ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कलम आहे ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे। या संपूर्ण FIR मध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जो कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाहीये। त्यामुळे ही जी BNSची कलमं ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्याद बोलत नाहीये। त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती ऍक्शन घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तऱ्हेचा निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर। पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तऱ्हेची एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती। त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसडगायीने 10 तासामध्ये फिर्याद ओढली जाते। हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं